तीनदा उठका सुट नवऱ्याची अक्कल काढते ही, म्हणजे हिलाच लय अक्कल आहे अशी वागती या. आणलं असेल त्यांनी आणि त्यांचं एका दृष्टीने बरोबरच आहे की पुरीसनीच लिहायचं नटायचं याड असतंय. तू आजीला नातं शिकवायला लागलीस त्यांना. आणि त्याने आणलाच होता ड्रेस मागच्या वेळेस, त्यावेळेस पुरीसने आणला का नाही म्हणून त्यावेळेस बरी भांडली नाहीस ग. हा जिया 4 पुरीसने किती पैसे जात होतं त्यांना का बरं आणला नाही? तुला निमित्त पाहिजे कुठलं तरी भांडायला ग. आता तुला कळलं ना की आता आपल्याला काय किती जरी बॉम्ब आलं तर काही घेत नाही ती, पण ह्यांना काय सुखानं जगू द्यायचं नाही हे तू ठरवलंयच आहे का नाही? तवा बरी म्हणली नाहीच. बापूला सेफ्टीला कशाला कापड आणली, पोरासने का आणली नाही ती? ह्यांना अक्कलच नाही त्या, तवा बरी अक्कला काढल्या नाही त्याच ग. हा पोरी म्हणजे तुझ्या डोळ्यात खुपते त्या काय? बोलतीये नुसती मटा 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 मटा, करणं ना धरणं काय काम? नुसती माप काढायची ती. नवऱ्याला अक्कल नाही, दिराला अक्कल नाही. अक्कल अक्कल तेवढी बरी येते तुला अक्कल. तुलाच लय देवानं अक्कल दिली अशी वागतीयच. काम तर काडीचं करत नाही. आज तिला काय वाटलं काय झालं कापड आणली असतेली आता आपल्याला बी घेतलेली, मग पोरासनी कापड आणले ती म्हणल्या म्हणून आज कापड धुया गेली ती गेली. माझी साडी तिकडेच ठेवली. मग दीदी म्हणली मम्मीची कागद आहे साडी आणली ना का? दीदीला म्हणती तुझ्या आईनं कुठं माझी धुतली होती? म्हणजे बघितलं का मला म्हणती असं केलं आणि हिनं कसं केलं? मग पुरीने तिथनं आनंद या बळच तिच्या बोकांनी टाकली या. राहू दे म्हणते मी बी तिथे कशाला तिच्या नादी लागते, तर दीदी बी मुदामन तिच्या मागं घेत जाती या. काय करायचं? नुसतं डोकं खाऊन टाकलंय ह्या बिचारीनं. आणि मला म्हणती लेकरासनी कामं सांगताय आणि ही करताय. अगं काम बी सांगतो ना आम्ही, माया बी करतो. तू आता बापूला ड्रेस आणला नाही म्हणून तेवढी बोलायला तुला पॉइंट गावला ना. तू काय केलंस बापूसाठी मग? होय ग. काल दुपारी बापू रडत होता मला दुधाचा काला पाहिजे दुधाचा काला पाहिजे. हा दिलास का उठून? तू उठून दिलास का तू? मी भांडी घासत होते पोरग रडतय तर भाऊजीने उठून काला करून दिला दुधाचा. पर तू दिला का दुधाचा काला करून पोराला? आणि म्हणती बापूला नाही केलं बापूला नाही ती केलं. पोराला काम कसं सांगताय? नवऱ्याची अक्कल काढती. शिळीतली बांध रेडाक तिथं बांध. अगं ते काम बी सांगतेत आणि त्याची माया बी करतेत. एक आई काला करून देत नाही ती बाप काला करून देतो या. आणि तू काय सांगते त्यांना? त्यांना शिकवती या काम सांगाय तेवढं येतंय कापड आणाय नको ती. भाऊजीला बी कळतंय कुठं पैसा खर्चावा कुठं नाही. त्याला 2-4 ड्रेस आहेत घरात म्हणून आण नको म्हणलं का? त्याला पहिला ड्रेस होता पुरीसनी फक्त एक ड्रेस होता, मग एक नवा आणला त्यांनी. त्यात काय तुझं एवढं? आणि तुला माहित नाही या पोराला ड्रेस किती येतं पुरीसनी किती येतं? तसं अनुला बी नव्हताच आणाय पाहिजे होता त्यांनी, पण लहान आहे तिला किती थोडंफार पैसे गेले म्हणून आणला असेल त्यांनी. अनुला बी होता ड्रेस घरात 2-3 ड्रेस आहेत अनुला बी. काय मी बी सांगितलं ना त्यांच्या भावानी सांगितलं त्यांनी आणलं. ती तर कापडच आणाय नको म्हणत होतं की. भाऊजी म्हणलं पुरी ठुरी आहे त्या लग्नात मिरवायच्या पुरीसनी कापड आण. आणि तुला मेन म्हणजे पुरींचं घागरं डोळ्यात खुपायला लागलं. आणि एकट्या दिदीला जर घागरं आणलं तर तू तेच नाचली असतीस ग. निमित्त तुला लागलं असतं ना. हा दिदीला आणला मग मुनीला का आणला नाही? दिदीला आणि मुनीला तर सेमच घागरं आणले तरी एवढी नाचती या. पुरी काही शेजा बिजारणीच्या नाही त्या. स्वतःच्या पुरी असून तुझ्या डोळ्यात एवढं खुपतात त्यांचं घागरं. पुरीसनी घागरं आणताय पोराला पॅन्ट शर्टला किती जात होतं. तुला पोराला आणलं नाही त्याचं काय नाही, तुला पुरीसने आणलं ना त्याचं वाईट वाटतंय. तुला निमित्त पाहिजे फक्त. आणलंय चांगलं आणलं तर घागरं चांगलं हायत नटावा करावा नाही तसलं नाही. एका आईला कसं होतं माहितीये का? लेकरांचा आनंद त्यात आई आनंदी राहते. हिचं नाही, हिचं लेकर आनंदी असली का लेकराव जळती. त्या जावा भावा जळल्यावानी माझ्यावर तर जळती पाक वासीस तर जळती धुराचा आणि लेकरांवर सुद्धा जळती या. म्हणजे कसली असली आई तू ग? हा कुठं तर घरात बसायचं काय तर बोलायचं जायचं निघायचं एकलट झाडाखाली जाऊन बसायचं. माणसं घरी असली का झाडाखाली जायचं. माणसं कामाला कुठल्या गुतले का घरात यायचं. म्हणजे तुला माणसाच्या समोर सुद्धा थांबू वाटना मी. अगं आम्हाला शेजाऱ्याच्या वैरेवानी करायला लागलीस की तू आम्हाला पाक. आणि आम्हाला म्हणते 3 जणांनी मला वाईट टाकले. अगं तू एकटीच आहे पण एकटी आम्हाला उरून पुरली असली आहेस तू.
बाक माझ्या डोक्यात शिरायला लागली आज तर. तुला लेकरांचं काय आणि ती काय आता लेकरू नाराज झाला आता त्यांनी ओळखलं की का होय बाबा बापू तुला आणत नाही बसायचं तू कसा दाबीब दिला काढली ना त्याची समजूत. आणूया तुला करूया तुला का नाही. सुट्टा अजून आणते तीच आदन मधनं टी शर्ट आणते तीच पॅन्टी आणते तीच नाईट पॅन्टी तरी बी करून धरून तुला नाहीच. तुला निमित्त पाहिजे बापूचं तुला बापूला आणलं नाही त्याचं काय वाईट वाटत नाही. बापूला आणलं नाही त्याचं तुला काहीच वाटत नाही वाईट. मोबाईलची चार्जिंग संपली का आता येईल झाडाखालनं पळत चार्जिंग लावायला. झाडाखाली जाऊन बसती एक चटईचा तुकडा नेती फाटकाय ती तकडं लोळती. लेकरं बाळा हिता येते लेकरं बाळात बरी थांबतीस ग तू. लेकरं बाळांवर लय जीव असल्यासारखं जाऊतीच. आणलंय ना लेकराला आणू द्या पण पोराला आणाय किती लागतंय म्हणती. अगं ते आमचं आम्ही बघतो की तू कशाला नाक खुपसतीस. आणू राव ठेवू आम्ही बघतो की. तुझ्यासाठी आम्ही वैरी झालोय ना. वैऱ्याच्या कशाला कुटुंबात तू लक्ष घालती मग हा. आणि आज मटा बोलायला लागलीस ती धुणं धुतलं त्याच्यावर ना मी हा. पाठीवर आज धुणं धुतलं मी पाठीवर आज धुणं धुतलं मी. आणि तुला काय कर म्हणलं नव्हतं घरात स्वयंपाक करून रोज तर मी अशी ना अशी 12 वाजू 1 वाजू 2 वाजू मी करतीच की. धुणं भांडी सगळंच करते मी. का आज तुला कर म्हणून तुला काय चिठ्ठी पाठवली होती काय मी. कर बया ताय मला आज लय कटाळा आलाय गय म्हणली काय तुला. करलंच ना तू. तुला काम करत नाही रोज म्हणते ती. आज केलंच तुला सांगायसाठी काम हा. मी तर का बसली काय मी बी केलं काम असं म्हणून सांगायला तुला ग. लगेचच पिटूनच उठती या. कापड दाखवते ती व्हिडिओ मध्ये मी असलं आणलं बापू हे मुनीला असलं आणलं दीदीला असलं आणलं अनुला गुड्डीला का मध्येच ताण खूप सायली. बापूला कुठं आणलं तुम्ही. त्यानं कुत्रं मारलं का मांजर मारलं. कुत्रं मारलं का मांजर मारलं. तुझं आम्ही कुत्रं मारलंय का मांजर मारलंय का आमच्या टाय पडली असती तू हा. पाक नुसती हे जगात आम्हाला शिरव धरल्यागत केलंयच की. एकाला आता शिरव धरती एकाला पुन्हा शिरव धरती. तिला घरातली पुढारीन व्हा वाटतंय ना. घराचा समजा कारभार तिच्या हातात द्यायचा की म्हणजे मग ती समजायला गोड हाय कुणाच्या डाय पडत नाही कुणाला वैरेवानी वागत नाही. मग तुपात गुळू का साखरत गुळू करते की भाऊजी 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 करते. मग भाऊजीला तिच्या मनासारखं व्हायला पाहिजे मग करते ती तशी. नाही तशी नाही करत नाही तर कुणालाच. पुन्हा लगे पोर दिदू समजायला गोड बोलती बर का तर लेकरं बी आता ती लेकरांचं बी कळतंय कोण भांडतंय कोण नाही. समोर लेकरांच्या भांडती ना ती. पप्पाच्या मम्मीच्या आबाच्या अंगावर कशी धावून जाती बघते ते पोरं. पोरं कशी हिला गोड बोलते रे. हिला वाटतं माझं आता हेच काय काम करत नाही हिचं काय काम करावं पोरांनी हा. हिचं ही नुसती बसती उठती त्यात मी तिला पाणी प्यायला पोरांना हाताखाली मागती. अजून कशाला पोरं देते हिला हाताखाली पाणी म्हणते. पोरं बी काय काम करत नाही ती माझं हा. तुझं काम कशाला करते पोरं ग. मध्ये मध्ये जरा पोरस नाही आंघोळ्या बिंगोळ्या तर घालत ती. आता पाकच दिलं सोडून. बांधकाम जसं चालू केलं का नाही ह्याच बाथरूमचं तसं हिनं पाक सोडून दिलं का. बांधकाम करते ती मला फुलं करत नाही ती. ह्यांची कामं कशाला करू मी. हे आमचं काम आहे ना. लेकरासने आंघोळ्या घालायचं तर आमचं काम आहे. लेकर आमच्या येते. मग तू आमच्या लेकरांविषयी बोलते कशाला. आमच्या लेकरांना आम्ही कपडे आणू दे नाहीतर ठेवू दे. बांधकाम बी आम्ही निम्मा ठेवू दे नाहीतर हाय आमचं आम्ही डासळू दे. पण तू मात्र आमच्या बांधकामाला हात लावायचा नाही.